महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। उरणच्या लेकींचा जल्लोष, क्षणवेचू या आनंदाचे म्हणत 20व्या महिला मेळाव्याने गाठले उत्साहाचे शिखर। नारी शक्तीचा सन्मान, कलेचा आविष्कार आणि कर्तृत्वाचा जागर अशा त्रिवेणी संगमाने उरण महिला सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक संस्थेचा 20वा भव्य मेळावा दिमाखात पार पडला। जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून 8 मार्च रोजी महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी कन्या शाळेच्या प्रांगणात हा सोहळा संपन्न झाला। क्षणवेचू या आनंदाच्या या संकल्पनेने उपस्थित शेकडो महिलांच्या आयुष्यात उत्साहाचे नवे रंग भरले। कार्यक्रमाची सुरुवात अतिशय पारंपरिक आणि उत्साही वातावरणात झाली। लेझिमचा ताल आणि ढोल ताशांच्या गजरात पाहुण्यांचे दिमाखात स्वागत केले। दीप प्रज्वलनाने सोहळ्याचा मंगलमय प्रारंभ झाला। संस्थेच्या सचिव निशा शिरधनकर यांनी संस्थेच्या यशस्वी वाटचालीचा अहवाल सादर करून संस्थेच्या सामाजिक कार्याची व्याप्ती उपस्थितांसमोर मांडली। याप्रसंगी प्रमुख पाहुण्या प्रसिद्ध ऑडिओलॉजिस्ट व सामाजिक कार्यकर्त्या सावनी गोडबोले, भावनाताई घाणेकर, उरणच्या नगराध्यक्षा यांनी महिलांना आरोग्य, स्वावलंबन आणि स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारे असे प्रबोधन केले। संस्थेच्या अध्यक्षा गौरी देशपांडे यांनी आपल्या हृदयस्पर्शी कवितेतून स्त्रीच्या जीवनातील विविध छटा आणि समाजातील तिचे अढळ स्थान मांडले, ज्याला उपस्थितांची मोठी दाद मिळाली। महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन तसेच महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने त्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी विविध वस्तूंचे स्टॉल्सही लावण्यात आले होते। या मेळाव्याचे सर्वात मोठे आकर्षण ठरले ते म्हणजे 50 आणि 60च्या वर्षाच्या ज्येष्ठ महिलांचे सादरीकरण। संसाराच्या आणि नोकरी व्यवसायाच्या व्यापात स्वतःला विसरलेल्या या माऊलींच्या ऊर्जेने भरलेल्या अगदी परफॉर्मन्सने तरुणाईलाही लाजवणारे सादरीकरण केले। विविध बचत गट आणि महिला मंडळांनी आपल्या कलागुणांचे सादरीकरण करून कार्यक्रमात मोठी रंगत आणली। विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला। यामध्ये स्वाती कोशे उद्योजिका, संगीता साळुंके आध्यात्मिक क्षेत्र आणि अनिता म्हात्रे जलतरणपटू यांना सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरवण्यात आले। त्याचप्रमाणे संस्थेतील सर्व शिलेदारांनाही समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। हा भव्य मेळावा यशस्वी करण्यासाठी उरण महिला सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा गौरी देशपांडे, सचिव निशा शिरधनकर, कोषाध्यक्षा वर्षा पाठारे, उपाध्यक्षा कल्याणी दुखंडे, उपाध्यक्षा दीपाली शिंदे, सीमा घरत, गौरी मंत्री, दीपा मुकादम, संगीता पवार, गीता पवार, जोशना येरुणकर, प्रगती दळी, तृप्ती भोईर यांचे योगदान अत्यंत मोलाचे ठरले। त्यांच्या अथक परिश्रमामुळेच हा कार्यक्रम उत्साहात पार पडला। कार्यक्रमाचे नीटनेटके सूत्रसंचालन डॉक्टर हेमलता वैशंपायन आणि कल्पना गोगटे मॅडम यांनी केले। वंदे मातरमने सोहळ्याची सांगता झाली। उरणमधील सर्व स्तरातील महिलांचा सक्रिय सहभाग असलेला हा मेळावा केवळ कार्यक्रम नसून स्त्री शक्तीच्या संघटित ऊर्जेचा एक संवाद ठरला। या मेळाव्यात वेचलेले आनंदाचे क्षण केवळ आठवणींच्या कप्प्यातच राहणार नसून उद्याच्या संघर्षात प्रत्येक स्त्रीला नवी उमेद लढण्याची ऊर्जा देणारे ठरतील। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, उरण। त्या काम करतायत, त्यामुळे इतक्या मोठ्या मंचावर उभं राहून मी एवढ्या मोठ्या मेळाव्याशी संवाद साधावा का असा माझ्या पुढे प्रश्न होता। पण मगाशी माझी ओळख करून दिली ना त्यांनी की मी व्यवसायाने श्रवण आणि वाचा विशेषज्ञ आहे, म्हणजे ज्यांना बोलायला किंवा ऐकायला अडचण येते त्यांना मी मदत करणं अपेक्षित आहे, मी स्वतः जास्त बोलणं अपेक्षित नाही आहे। आणि तुमच्या गटात बऱ्याच शिक्षिका आहेत, त्यामुळे त्यांच्यासारखं नेटकं आणि बरोबर विषयाला धरून मला जमेल असं नाही, म्हणून मी लिहून आणलेलं आहे। वक्तृत्वासाठी 4-5 गुण कापले तरी चालेल। आज 8 मार्च म्हणजे महिलांचा दिवस आहे असं म्हटलं जातं। खरं तर वर्षातला एकच दिवस महिलांसाठी राखीव का असा मला नेहमी प्रश्न पडतो, कारण आपली अर्धी लोकसंख्या आपली आहे ना, तर मग दुर्मिळ प्रजातीला वगैरे देतात तसं तर आपल्याला सांस्कृतिक कार्यक्रम लगेच घ्यायचा आहे आणि मेन म्हणजे आपले प्रमुख पाहुणे त्यांचं मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचं आहे। संस्थेबद्दलची माहिती आपल्याला आपल्या निवेदिकांकडनं, आपल्या सचिवांच्या अहवालामधनं कळलेली आहे। अनेक वर्ष आम्ही एकत्रित येऊन हा उपक्रम केवळ उरणच्या महिलांसाठी करत आहोत। हा उपक्रम करत असताना नेहमीच आम्हाला